हो आई, परीजवळ कोणतरी पाहिजे ना म्हणून. काका काय महत्वाचं बोलायचंय सांगा, उगाच सस्पेन्स कशाला वाढवताय? सांगतो. किर्लोस्करांच्या मृत्यूपत्रानुसार मालमत्तेचं हस्तांतरण करण्याआधी अभिमन्यूची मेडिकल फिटनेस सिद्ध करणं आवश्यक आहे. काय? काही गोष्टी घडल्या की आपण त्यांना योगायोग म्हणतो, पण कुणी ती गोष्ट लपवायला एवढी घाई करू लागलं की मग मनात संशय येतो. नक्की काय लपवतायत हे? संजीवनी आणि राजवर्धन इतके का शांत झालेत? त्यांना पुढे काय होणार आहे हे आधीपासूनच माहितीये का? म्हणजे विलनुसार संपत्ती ट्रान्सफर करण्याआधी अभिमन्यू सर्वार्थानं सक्षम आहे, निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे, हे वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध करणं बंधनकारक आहे. रायकर, अरे काय बोलतोस का तू? थांबा थांबा, माझं बोलणं पूर्ण होऊ दे. पूर्ण ऐका सगळं आणि मग तुम्ही ठरवा यात काही तथ्य आहे का नाही ते. तुझ्या आई वडिलांचा जो अपघात झाला तो रस्त्यावरचा एक साधा अपघाती प्रकार म्हणून दुर्लक्षित करण्यासारखा अजिबात नाहीये. त्या घटनेवेळची परिस्थिती, त्यामागची कारणं आणि त्यानंतर घडलेल्या बाबी या सगळ्यांकडे जर का कायदेशीर दृष्टिकोनातून बघितलं तर अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. तो अपघात इतका गंभीर होता की तुला स्वतःला तातडीनं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होतं. त्यावेळेचे मेडिको लिगल रेकॉर्ड्स, अपघाताची नोंद, या सगळ्या गोष्टी या घटनेचं गांभीर्य दाखवतात. त्यामुळे या अपघाताचा उल्लेख एक जुनी घटना म्हणून करून नाही चालणार, कारण त्या घटनेत काहीतरी असं आहे जे आत्ताच्या प्रकरणाशी जोडलेलं असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मला सांगा, त्या अपघातानंतर अभिमन्यूची मानसिक अवस्था कशी होती? राज, हा नाही म्हणजे वकील साहेब बोलतात ते बरोबर आहे. अरे म्हणजे अभि, आधी तू असा वागत नव्हताच ना रे. तुझ्या वागण्यामध्ये हा बदल झालाय. काय 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 बदल झालाय? अरे म्हणजे कसं आहे, अपघात इतका मोठा होता त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. अरे बघ ना, आता तू हात तोडून घेतलायस. अरे मग अरे एवढा निष्काळजी नव्हतास तू. निष्काळजीपणाचा काय संबंध? हे अपघातामुळे झालंय हे आम्हाला म्हणायचं, बाकी काही नाही. मग हे काय काय बोलतोय हर्षवर्धन? आणि काय आहे ना, आजकाल अभिमन्यू छोट्या छोट्या गोष्टींमधून चिडतो. म्हणजे अरे पण मग काय थोडासा चिडचिडा स्वभाव झालाय त्याचा. काय चिडचिड केली मी? काय चिडचिड काय केली? अरे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर ना एकदम ट्रिगर होतोस. कधी ट्रिगर झालो मी? त्या दिवशी ताट ढकलून दिलंस एकदम अचानक. कधीतरी होऊ शकते ना चिडचिड माणसाची. काय असते काय बोलते? अरे बघ, तू माझ्या अंगावर फुंकत होता ना आधी. शेरूवर एवढं प्रेम आहे तुझं, पण त्याच्यावर सुद्धा एवढा चिडलास की मारून टाकेल म्हणाला. पण त्याचा अर्थ म्हणजे परिणाम झाला असा होतो का काही? अरे तसं नाही. आणि अपघातानंतर एवढं सगळं सावरायला थोडासा वेळ लागणार ना. हर्षवर्धन, काय बोलतोस तू? हो, आणि अपघातानंतर तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतास. मला वाटतं ना तुझी रिकव्हरी जेवढी व्हायला पाहिजे तेवढी झाली नाहीये. म्हणजे अपघातानंतर सगळं आपण मॅनेज करायचा प्रयत्न केला, पण हवी तितकी तुझी रिकव्हरी झाली. अरे बस झालं ना आता. बाद झाला ना अपघाताचा विषय. बाद झाला ना. त्रास होतोय मला त्या विषयाने. रायकर काका, बास करूया ना हा अपघाताचा विषय.
कारण हा विषय म्हणजे हे तुमच्या फाईलमध्ये एखादी केस बंद असते ना, तशी केस नाही हो माझ्यासाठी. मला त्रास होतो हा विषय काढल्यावर.